यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 3 मिनिटात 30 बातम्या. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. जयंत पाटलांना आणखी एक धक्का. ईश्वरपूर नगराध्यक्षानंतर नगरसेवक अपात्र. नगरसेवक सुनील मलगुंडे अपात्र. मलगुंडे यांच्यावर अतिक्रमण केल्याचा आरोप. मॅनहोलातला चौकोनी रेलगार्डचं कवच. उघड्या मॅनहोलवर मुंबई मनपाची उपाययोजना. कुर्ला विभागामध्ये प्रायोगिक तत्वावर चाचपणी. चौकोनी रेलगार्डमुळे अपघात टाळण्याचा विश्वास. झाडांची पोकळी कॉन्क्रीटने भरा. वृक्ष संरक्षणासाठीच्या कंत्राटामध्ये बीएमसीची अजब अट. नव्या कंत्राटातील अटीमुळे पर्यावरण प्रेमींचा संताप. परळ सीएसएमटी दरम्यान जलद लोकल मार्गिका भूमिगत करण्याचा प्रस्ताव. 5व्या आणि 6व्या मार्गिका प्रकल्पामध्ये बदलाची. मध्य रेल्वेची तयारी. भायखळा रेल्वे स्टेशनही भूमिगत होणार असल्याची माहिती. सरकारी कागदपत्रांवर डिजिटल सही. 1 ऑगस्ट पासून निर्णय लागू. बनवेगिरी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. मुंबई गोवा महामार्गाची रखडपट्टी कायम. माणगाव बायपाससाठी नवीन डेडलाईन. गणेशोत्सवापूर्वी बायपासचं काम पूर्ण होणार. कोलेटी पूल पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत. राज्यात पाऊस सुट्टीवर. भाजीपाला महागला. फरसबी 200 रुपये, वाटाणा 240 रुपये किलो. आलं, कोथिंबीर, भेंडीचे दर गगनाला भिडले. बाजारात आवक घटल्यानं दरात वाढ. वाशिम बाजार समितीमध्ये हळदीच्या दरामध्ये मोठी तेजी. आठवडाभरामध्ये हळद दरामध्ये 3,000ची वाढ. हळदीला प्रति क्विंटल 15 ते 17,000चा दर. अन्नधान्य महागलं. डाळींनी गाठला उच्चांक. अन्नधान्याच्या महागाई दरात 5.32%. शेतीमालाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. पुणे शहरामध्ये उद्यापासून पुन्हा पाणी कपात. शहरामध्ये आता 1 दिवस आड पाणी. पावसाने उघडीप दिल्यानं प्रशासनाचा निर्णय. वारीमुळे स्थगित केलेली पाणी कपात पुन्हा लागू. पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नीलपर्वत सोनगिरी गडावर भूस्खलनाचा धोका. सुरक्षिततेवर प्रशासनाचं विशेष लक्ष. वनविभाग प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना. कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती. मंदिराला गळती लागल्याचा व्हिडिओ समोर. पुरातत्वीय नियमांनुसार संवर्धन नाही. नागरिक आणि संघटनांचा प्रशासनावर आरोप. पुण्यातील भोरच्या निवंगन गावाजवळ डोंगराला भेगा. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर खचला. निवंगनमधील 80 कुटुंब भीतीच्या छायेत. संस्था अध्यक्षाकडून पालकाला बेदम मारहाण. टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला मारहाण. हिंगोलीच्या सेनगावमधील कोळसा येथील घटना. संस्था चालकासह 3 गुन्हा दाखल. येवला नांदगाव रस्त्यावर बसचा अपघात. रस्त्यावर लक्झरी बस पलटली. एकाचा मृत्यू, इतर प्रवासी जखमी. बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात.